हॅलो. वरुण राजा बोलता का? पाऊस पाऊस दादा बोलता? हा ना. आता कुठे आहेत तुम्ही? कर्जत साईड तिकडे आहेत का आज? त्याच बोललो आता तुम्हाला फोन लावायचा म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला मला बरोबर नाही वाटला. कारण तुमची पण घाई घाई असते का नाही. मी पण जास्त नाही थोडाच बोलेल. शेवटी तुमची पण घाई घाई एक एक टप्पा तुम्हाला दिवसभरात पुरा करायचा असतो का नाही, असा विषय. मग ऐका ना, एकच सांगा दादा, आता मी इकडं मुरबाड, शहापूर, भिवंडी या साईडच्या शेतकऱ्यांच्या वतीनं फोन लावला मी नाही. बोललो आता लय झाला ना, आता सगळी लोक तुम्हाला नावाजली पण का तुमचा एक नंबर आला. तुम्ही हिवाला उन्हाला यांना पण हरवलं का नाही. त्यांचं 2-2 महिने तुम्ही घेतले. आता काय आहे, आता तुम्हाला काय आता राग आहे त्या माहीत नाही मला. पण ह्यो राग तुम्ही शेतकऱ्यावर नका ना काढू. लय बेकारी झाले ना रायदानी. अहो 12 महिने शेतकरी मेहनत घेतो ना, बांधावं जातो तर फिरून येतो, डोलं पाण्यात भरतात. कारण अख्खा भात कोईला आहे, अख्खा पाण्यात ना, अशी तर आहे. म्हणून बोललो तुम्ही उद्यापासून जर तकाट नाही पडला ना तर लय बरा होईल, असा विषय. आता कसं आहे, तुमचा काय राग असेल कोणच्यावर तर शेतकऱ्यावर नका काढू. ज्याने वाईट कर्मातून कमवला आहे, ज्याही आरामाचा याच्यातून कमवला असेल त्यांच्यावर तुम्ही रागवा ना. त्यांचं नुकसान झालं तर त्यांना काय नाही वाटत. पण शेतकरी कष्ट करतो का नाही 12 महिने, त्याला मग नुकसान झालं बेकार वाटतंय ना, असा विषय. बरं मी काय सांगतो, तुम्ही काल आल तर रात्री आमच्याकडे बोलतात. रात्री 1 वाजता आल तर 5 वाजेवर होतं वाटतंय. हो, मी सामसूम झोपलो होतो. सकाळी उठलो तेव्हा समजलो पाऊस दादा येऊन गेले, असा विषय. बरं तुम्ही आता ऐका ना, उद्यापासून नाही पडला ना तर बरं होईल. मी आज संध्याकाळी आहे ना तुम्हाला त्यालाच्या भाकरी बनवणार आहे ना, 4 त्यालाच्या भाकरी उरवणार आहे. डांगराच्या पण भाकरी बनवणार आहे ना, उरवतो. मला माहीत आहे तुम्हाला त्याचाच राग आलाय. कारण आता कसं आहे, शेतकरी पण पाऊस दादाला विसरलाय. पहिले कसं पावसाचं आगमन झाला का लोक त्यालाच्या भाकरी करायच्या ना, डांगराच्या भाकरी करून पावसाला उरवायच्या. आता ती लोकांना त्या गोष्टीची लाज वाटायला लागली. परंपरा सगळ्या गोष्टी माणूस विसरलाय, शेतकरी त्या गोष्टी विसरलाय ना, त्याचाच राग आलाय मला माहिती आहे. बरा आला आमचा फोन उचलला, आमच्या शेतकऱ्यांशी तुम्ही टाईम दिला बोलायला, त्याबद्दल आभारी तुमचा. हां चला मग ठेवू का? ठीक.